हॅलो स्टुडंट्स, गुड आफ्टरनून. वेलकम टू कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूट. आपण आज MPSC 2025चा जो नवीन पॅटर्न आहे किंवा चेंज झालेला जो पॅटर्न आहे त्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत. याआधी मी बरेच लेक्चर घेतलेले आहेत ज्यामध्ये मी MPSC UPSCचा जो मेन्सचा सिलेबस आहे किंवा मेन्सचा जो पॅटर्न आहे त्याच्याबद्दल खूप बोललेली आहे किंवा खूप इंट्रोडक्शन लेक्चर मी दिलेला आहे त्याच्याबद्दल. तर आज आपण स्पेसिफिकली 2025चा MPSCचा जो चेंज झालेला पॅटर्न आहे त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. बरोबर, आत्ता जस्ट 1 डिसेंबरला MPSC राज्यसेवा 2024ची प्रिलिम्स झालेली आहे, जी ऑलमोस्ट 1 वर्ष वेट केल्यानंतर आयोगाने ती एक्झाम घेतलेली आहे. आणि त्याच्यात बऱ्याच मुलांचा खूप वेळ चांगला भेटलेला होता, टाईम एक 6-7 महिने वाढून टाईम भेटलेला. त्याच्यामुळे बऱ्यापैकी चांगला अभ्यास झालेला आणि त्यांचा स्कोरही खूप चांगला येतोय. ठीक आहे, तर त्यांनी मेन्सला सुरुवात केलेली आहे. पण प्रश्न आपल्याकडे असा आहे की ज्यांनी आता 1-2 वर्ष झालेले आहेत किंवा 2-3 वर्ष झालेले आहेत MPSCचा अभ्यास करत आहेत राज्यसेवेचा स्पेसिफिकली, ठीक आहे, आणि त्यांना आता ह्या 2024ला जी प्रिलिम्स झाली त्याच्यात त्यांचा स्कोर बऱ्यापैकी चांगला येत नाही आहे किंवा जे म्हणजे असा स्कोर येत नाही आहे की ते मेन्स अटेम्प्ट करू शकतील. बरोबर, तर मग त्यांनी आता काय करायचं? त्यांनी आता डिरेक्टली कंबाईनकडे वळायचं आहे की ज्यांना असं आहे की नाही यार अजूनही मला क्लास 1 ऑफिसरच व्हायचं आहे, जे स्वप्न घेऊन मी पुण्यात आलेलो किंवा जे स्वप्न बघून मी ह्या MPSCच्या मार्गावर चालायचा प्रयत्न केलेला किंवा एक ते स्वप्न बघितलेलं, तर ते मला पूर्ण करायचं आहे, DC व्हायचं आहे, DYSP व्हायचंच आहे. तर मग त्याच्यासाठी काय का आता MPSCने पॅटर्न चेंज केला तर ते स्वप्न तिथंच थांबवायचं, ती जर्नीच तिथे थांबवायची. तर मला असं वाटतं की जर्नी थांबवण्यापेक्षा थोडासा जर नव्याने आपण एक विचार करायचा म्हटलं किंवा ठीक आहे आता पॅटर्न झाला चेंज, बरोबर, आपण जर पूर्ण ऑल इंडिया लेवलला घेतलं तर हा पॅटर्न बऱ्याच स्टेटमध्ये खूप वर्षाआधी आलेला आहे. आपणच महाराष्ट्रातच खूप लेट झालेला आहोत की हा पॅटर्न आपल्याकडे यायला लेट झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. पण जर आता लेट झालेला आहे आणि पॅटर्न आलेलाच आहे आणि आपल्याकडे 2-3 वर्षाचं बऱ्यापैकी नॉलेज MCQ पॅटर्नचं आहे, बरोबर, जे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचं आपल्याकडे तयारी झालेली आहे किंवा आपण त्याचा अभ्यास केलेला आहे, त्या सिलेबसचा अभ्यास केलेला आहे. आणि आता अशी भीती वाटते की नाही, मी 2 वर्ष त्याची खूप मेहनत केलेली आहे आणि डायरेक्ट 3ऱ्या वर्षी जर मला 3रा अटेम्प्ट मला द्यायचा आहे आणि तो मला डायरेक्ट डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा द्यायचा आहे तर तो मला जमणार आहे का? बरोबर, तो मला जमणार आहे का किंवा ते मला करता येणार आहे का? तो सिलेबस तेवढा माझ्याकडून कव्हर करता येणार आहे का? बरोबर, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे? पहिले तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ही की मनात जी भीती चालू आहे किंवा मनात जी एक घालमेल चालू आहे की माझ्याकडून होईल का, UPSCचा पॅटर्न आहे, एवढा सिलेबस आहे, मला लिहिता येईल का, माझा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, हे अनेक असे प्रश्न खूप मुलांच्या मनात पडलेले आहेत. आणि मी आत्ता सध्या 1 डिसेंबरच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांना भेटलेले आहे बऱ्याच मुलांचा हाच एक डाऊट आहे की मला लिहिता येईल का. कारण कसं झालेलं असतं, आपण ग्रॅज्युएशनमध्ये असतो, ग्रॅज्युएशनमध्ये आपल्याला आत्तापर्यंतच्या आपल्या एज्युकेशनल जर्नीमध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला बऱ्यापैकी एक स्पेसिफिक एक उत्तर म्हणा किंवा आपले सेमिस्टर वाईज जे युनिव्हर्सिटीचे पेपर असतात त्याच्यात आपण कशा प्रकारे उत्तर लिहितो, एक जे आपल्या ज्या नोट्स असतात किंवा जे गाईड पॅटर्न्स आहेत, बरोबर, त्याच्यात जे उत्तर दिलेलं आहे ते आपण रट्टा मारून गेलेलो असतो आणि तेच आपण तिथं कॉपी पेस्ट करतो. ओके, पण MPSC आता हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे तिथे आपल्याला तो जो आपला पॅटर्न जुना चालत आलेला आहे तो तिथे काम करणार नाही. बरोबर, बऱ्याच लोकांना हे माहिती आहे. तर मग मला आता लिहिता येईल का, मला एसे लिहिता येईल का, तर ह्याच्यात मी नव्याने काय केलं पाहिजे? बरोबर, हा प्रश्न जो आहे हा प्रश्न पडणं खूप साहजिक गोष्ट आहे. बरोबर, आणि तो प्रश्न जर तुम्हाला पडत आहात ह्याचा अर्थ असा की तुम्ही एकदम बरोबर डिरेक्शननी चाललेला आहात. तर त्याच्यासाठी जी डिरेक्शन तर तुमची बरोबरच आहे, फक्त आता त्याच्यावर तुम्हाला एकच हे करायचं आहे की त्याच्यावर तुमच्या मेहनतीची जोड फक्त त्याला जोडायची आहे आणि त्यानंतर तुमची जी जर्नी होणार आहे ती म्हणजे आय गॅरंटेड की ती स्मूथलीच होणार आहे. बरोबर,
तर त्याच्या आधी सर्वात महत्त्वाचं मी हे म्हटलेलं की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. तर आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा नक्की अर्थ काय आहे, पॅटर्न कसा चेंज केलेला आहे आयोगाने, बरोबर. तर त्याच्यात तुम्हाला माहिती आहे इंग्लिश एक तुमचा कंपल्सरी पेपर असणार आहे, इंग्लिश लँग्वेजचा, बरोबर. त्याच्यानंतर तुमचा मराठी लँग्वेजचा कंपल्सरी पेपर असणार आहे. इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्हाला काय येणार आहे, जो तुम्ही आधी पण पेपर सॉल्व्ह केलेले असतील किंवा बघितले असतील, जे खूपच नवीन आहेत किंवा अंडर ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी मी सांगते की त्याच्यात तुम्हाला एक एसे असणार आहे. त्याच्यानंतर सारांश लेखन जे आपण 10वी पर्यंत केलेलं आहे, बरोबर. इंग्लिश मराठीच्या पेपरला आपल्याला नेहमी सारांश लेखन असायचं आणि आत्ता आपल्या MPSC मध्ये सुद्धा बऱ्याच एक्झाममध्ये हा पॅटर्न आहे की सारांश लेखनाचा, बरोबर. त्याच्यानंतर पॅसेज जे आपले CSATचा जो पॅटर्न आहे, बरोबर, पॅसेज, तर तोच पॅटर्न आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये, बरोबर. त्याच्यानंतर तुमचा सर्वात महत्त्वाचा जो सब्जेक्ट येणार आहे किंवा टॉपिक येणार, पेपर येणार आहेत ते येणार आहेत GSचे, बरोबर. GSच्या पेपरला तुम्ही आत्ता जो आत्तापर्यंतचे मटेरियल वापरलेलं आहे तेच वाचायचं आहे. फक्त चेंज काय होणार आहे, इथे MCQज नसणार आहेत. इथे तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे. एखादा जर क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे, समजा हडप्पा सिव्हिलायझेशनचा तुम्हाला एखादा प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. तर आपण आधी काय करायचो की आपल्याला हडप्पा सिव्हिलायझेशनचा एखादा प्रश्न विचारला आहे, 4 ऑप्शन आहेत, तिथूनच आपण चूज करायचं आहे आणि तो गोल सर्कल करायचा आहे, बरोबर. पण आता आपल्याला काय करायचं आहे, जर प्रश्न एखादा विचारलेला आहे की क्रिटिकली ॲनालिसिस करा, बरोबर, किंवा एखादी गोष्ट हडप्पा सिव्हिलायझेशन डिस्कस करा, तर तुम्हाला त्याच्यावर डिस्कस करताना तो जो एक तुमचा आन्सर फॉर्मॅट येणार आहे, बरोबर, एक आन्सर फॉर्मॅट येणार आहे, तो फॉर्मॅट कसा असला पाहिजे, तुम्ही उत्तराची सुरुवात कशी केली पाहिजे, बरोबर. जसं आता मी बऱ्याच लेक्चरच्या वेळेस बोललेले आहे की आन्सर रायटिंग कसं करायचं. आन्सर रायटिंग करताना आपला माइंडसेट काय असला पाहिजे, बरोबर. ह्याच विषयावर आपण बोलणार आहोत की म्हणजे इंट्रोडक्शन तुमचं काय असणार आहे, मेन बॉडी काय असणार आहे, त्याच्यावर कन्क्लुजन काय असणार आहे, कसं तुम्हाला एक परफेक्ट आन्सर लिहिता आलं पाहिजे, ह्याचीच तयारी आपण आत्ता जे आपली अपकमिंग जे बॅच सुरू होणार आहे MPSC राज्यसेवेची 2025चा जो सिलेबस आहे त्याच्यावरच ती करणार आहोत आपण. त्याच्यात आपण NCERTचा पूर्णपणे यूज करून घेणार आहोत. 6वी ते 12वी ऑल सब्जेक्टचे आपण NCERTचा बेसिक लेवल, म्हणजे तुम्ही एवढंही बोलू शकता की आपल्या इथून फक्त स्पून फिडिंग होणार आहे, बरोबर. की तुम्हाला काय वाचायचंय, कुठून वाचायचंय, कोणत्या पद्धतीने वाचायचं आहे, नोट्स कशा काढायच्या आहेत, हे सुद्धा तुम्हाला आपण इथेच क्लासमध्येच करून घेणार आहोत लेक्चरच्या टायमिंगमध्ये. किंवा त्यानंतर तुमचे जर एखादे काही डाऊट्स असतील तर त्याचं डाऊट क्लिअर सेशनसुद्धा आपण करणार आहोत. त्याच्यात तुम्हाला लिटरली म्हणजे तुम्ही आता फर्स्ट इयरचे स्टुडंट्स आहात किंवा लास्ट इयरचे आहात किंवा तुम्हाला MPSC सुरू करून 1-2 वर्ष झालेले आहेत, तरी सुद्धा तुमचे जे बेसिक डाऊट आहेत की मॅम आता मी इथून म्हणजे मी हिस्ट्री वाचायला सुरुवात केली आहे किंवा मी जिओग्राफी वाचायला सुरुवात केली आहे, मी वाचत आहे पण मला कन्सेप्ट क्लिअर होत नाही आहेत माझ्या, किंवा मला हवं तेवढा कॉन्फिडन्स NCERT वाचून येत नाही किंवा स्टेट बोर्डचे पेपर बुक्स जे आहे तुम्ही वाचतोय तेवढे हवे तेवढं मला कॉन्फिडन्स येत नाही आहे की मी तेवढे जे आन्सर रायटिंग जी टेस्ट सिरीज आहे ते मी कवर करेल किंवा जे MCQजचे प्रिलिम्सचे आपले जे क्वेश्चन्स आहेत ते मी टॅकल करेल, बरोबर. तर ह्याचीच तयारी आपण सुरुवातीपासून A to Z आपण म्हणजे आपण त्या जर्नीचं नावच हे करणार आहोत की A to Z पर्यंत तुमच्या प्रिलिम्सपासून तुमच्या इंटरव्ह्यूपर्यंत कॅटलिस्ट तुमच्या सोबत असणार आहे की सुरुवातीपासून की जर तुम्ही NCERT वाचायला सुरुवात करत आहात तर NCERT मधून तुम्ही सरसकट सगळं पेज फर्स्ट पासून पेज लास्ट पर्यंत तुम्ही सगळं वाचलं पाहिजे की त्यातल्या त्यात जे मुद्दे आहेत जे आयोग वारंवार विचारत आहे त्याच्यावर जास्त भर देऊन त्याच्यावर जास्त फोकस करून तुम्ही ते वाचलं पाहिजे, बरोबर. त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे, त्या कन्सेप्ट क्लिअर केला पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल आयोगाचे जर तुम्ही पेपर पाहिले असतील तर तुम्ही बऱ्याच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आता बऱ्याच मुलांनी पाहिले असतील तर तुम्हाला आरामात आयडिया आली असेल की आयोग एक विंड पॅटर्नवर खूप जास्त प्रश्न विचारतो, बरोबर. विंड पॅटर्नवर जर आयोगाने प्रश्न विचारला तर आपल्याला प्रत्येकच NCERT मधलं प्रत्येकच पेज वाचणं गरजेचं आहे का विंड पॅटर्नसाठी,
की NCERT जसं 11वी 12वीच्या पुस्तकात विंड पॅटर्न खूप नीट एलॅबरेट करून सांगितलेलं आहे, बरोबर, किंवा GC लिऑंगमध्ये खूप चांगला एलॅबरेट करून सांगितलेला आहे, बरोबर. तर आपण तेच वाचलं पाहिजे. त्यातल्या सुद्धा विंड पॅटर्न्समधल्या कुठल्या कुठल्या रिजनमध्ये, बरोबर, आयोग प्रत्येक वेळेस ना जोड्या लावायला क्वेश्चन विचारतं की जसं की फॉर एक्झाम्पल जर मी सांगायचं झालं तर युरोपियन कंट्रीजमध्ये कोणता वारे जास्त वाहतात, किंवा नॉर्थ अमेरिकामध्ये कुठले आहेत, साऊथ अमेरिकामध्ये कुठले आहेत, आफ्रिकन रिजनमध्ये कुठले आहेत, बरोबर. ह्याच्यावर हमखास रिपीटेड क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे, बरोबर. तर तिथे आपण विंड पॅटर्नवर जास्त फोकस देऊन तो कसा अंडरस्टँड करून घेतला पाहिजे, आपल्याला कसं त्याच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत, त्याचं पाठांतर कसं झालं पाहिजे, बरोबर. किंवा जर आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नशी बोलायचं, आता हे मी सांगितलं प्रिलिम्सबद्दल, बरोबर. पण हेच जर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये जर ह्याच्याशी रिलेटेड विंड पॅटर्नशी रिलेटेड एखादा क्वेश्चन आला तर मग तो आपण टॅकल कसा करणार आहोत, बरोबर. की जसं आता मी तुम्हाला सांगितलं की तुमचं ही आन्सर रायटिंगची शीट आहे, बरोबर. इथे तुम्ही आन्सर रायटिंग करणार आहात हे 2 कॉलम सोडून, बरोबर. तुम्हाला फक्त ह्या पॅसेजमध्ये आन्सर तुमचं लिहायचं आहे, बरोबर. इंट्रोडक्शन तुम्ही केला तर मेन बॉडीमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात, तर मेन बॉडीमध्ये जसं की तुमच्यासोबतच अजून लाखो विद्यार्थी आहेत महाराष्ट्रात पूर्ण, जे त्याच क्वेश्चनचं किंवा त्याच कन्सेप्टचं उत्तर जसंच्या तसं लिहिणार आहे. मग त्यांच्यात आणि तुमच्यात काहीतरी फरक असायला हवा, काहीतरी नाविन्य असायला हवं तुमच्या नॉलेजमध्ये किंवा तुमच्या आन्सर शीटमध्ये, बरोबर. तर त्यावेळेस इथे आपण जास्त फोकस काय करणार आहोत की आन्सर जे तुमचं परफेक्ट बसणार आहे, त्या एक चौकटीत बसणार आहे, तर ते बसवण्यासाठी आपण कुठले जास्त नवीन नवीन आयडियाज वापरणार आहोत. जसं की आपण विंड पॅटर्नचं म्हणतोय तर आपण एखादा मॅप काढू शकतो, त्या कंट्रीचा, युरोपियन कंट्री विचारली किंवा आफ्रिकन कंट्री विचारलेली आहे, बरोबर. तर आपण ते त्याच्या मॅपने किंवा त्याच्या ज्या कंट्रीज आहेत त्याच्या साईडनी विंड पॅटर्न बनवून, किंवा नॉर्थ अमेरिका आहे, साऊथ अमेरिका आहे त्याचा मॅप बनवून, किंवा त्यानंतर जे आपले ज्या पर्वतरांगा आहेत वगैरे, ठीक आहे, अँडीज आहे, रॉकीज पर्वत आहेत, तर ते कुठे आहेत, कुठल्या प्लेसला सिच्युएटेड आहेत, हे आपण ह्या आन्सर शीटमध्ये, तुम्ही थोडासा विचार करा, हे जर ह्या आन्सर शीटमध्ये मी जर उतरायचा प्रयत्न केला किंवा मी जे एलॅबरेट करून जर इथं सांगितलं तर हमखासच माझे मार्क्स तुमच्यापेक्षा थोडेसे जास्त येणार आहेत. कमीत कमी मला 2 मार्क्स तिथे जास्त वाढून भेटणार आहेत. तर मला सांगायचं तुम्हाला हेच आहे की कॅटलिस्टमध्ये आपण ह्याचीच तयारी करून घेणार आहोत की जर एखादा क्वेश्चन आहे तर तो तुम्ही खूप परफेक्टली कसा हँडल करू शकता, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस तुम्ही कशी करू शकता, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस तुम्ही इथे क्लासमध्ये बसून 1000 वेळा करून कशी घेऊ शकता, बरोबर. हेच आपण इथे बोलणार आहोत. ह्याच आता मी जे तुम्हाला ह्या बॅचचं इंट्रोडक्शन लेक्चर घेण्याच्या पाठीमागचं कारणच हे आहे की ह्या बॅचमध्ये तुम्हाला काय काय फॅसिलिटीज आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत हे मला आज सांगायचं तुम्हाला. फक्त सुरुवातीच्या वेळेस मी जे लेक्चरच्या सुरुवातीला मी म्हटलं की आता ज्या विद्यार्थ्यांचं 2024मध्ये MPSCच्या प्रिलिम्समध्ये स्कोअर कमी आलेला आहे तर मग आता त्यांनी काय करावं, ठीक आहे, MPSC सोडूनच द्यावी की नवीन हा जो पॅटर्न आलेला आहे, नवीन एक चॅलेंज आपल्या समोर आलेला आहे त्याला ॲक्सेप्ट करावं. तर मला असं वाटतं की ते जर ॲक्सेप्ट आपण केलं तर आपण फायद्यात राहणार आहोत. काय वाटतं, ॲक्सेप्ट जर केलं तर आपण हमखास फायद्यात राहणार आहोत, तोट्यात तर जाणार नाही आहोत. कारण कितीही काही झालं तरी आता कितीही झालं तरी आज ना उद्या आयोग चेंज करणारच होता. म्हणजे आपलं नशीब म्हणायचं की आता ते चेंज झालेलं आहे आणि आपण ते चॅलेंज ॲक्सेप्ट करत आहोत, बरोबर. आता जर ॲक्सेप्ट करत आहोत तर मग एकदम काय म्हणतात त्याला, त्या नवीन जोशाने की ठीक आहे यार, पहिला अटेम्प्ट तर डिस्क्रिप्टिव्हचा पहिला अटेम्प्ट पण तो मी नीटच देत असतो, 100% माझे एफर्ट्स त्यात देतच असतो आणि त्याच नवीन तयारीने मी तो पेपर देणार आहे. प्रिलिम्स कसं असतं, खूप मुलांचा, आता मी MPSCच्या ह्या सर्कलमध्ये स्पेसिफिकली जर पेठांमध्ये बघितलं, सदाशिव पेठ, नवी पेठ, नारायण पेठ, तर ह्या पेठांमध्ये मी एवढं तर हे नीट बघितलेलं आहे 1 वर्षात, MPSCच्या मुलांचा खूपच तगडा अभ्यास झालेला आहे. खूप म्हणजे खूप तगडा अभ्यास झालेला आहे. त्यांचं मटेरियल म्हणू नका, त्यांच्या नोट्स म्हणू नका, त्यांचं पाठांतराची जी कॅपॅसिटी आहे खूप लाजवाब आहे.
म्हणजे त्याचा हात एखादा UPSCचा ॲस्पिरंट कधीच धरू शकत नाही. MPSCचा म्हणा किंवा कंबाईनचा म्हणा, त्यांचा अफलातून पाठांतर झालेलं आहे. त्या पाठांतरातून जर आता त्या माणसाला आपण म्हणत आहे की तू तुझं पॅटर्नच चेंज कर आणि तू पूर्ण डिस्क्रिप्टिव्हमध्ये, तर आय नो की ते खूप जास्त डिफिकल्ट आहे, ते अवघड जाणार आहे. पण अवघड आहे, पण ते मला वाटत नाही की ते म्हणजे होणारच नाही आहे. ठीक आहे, म्हणजे ते म्हणतात ना की नामुमकिन आहे एकदम, तर तशा टाईपमध्ये नाही आहे. जर प्रयत्न केले तर ते होणार आहे. ठीक आहे, फक्त एक ते म्हणतात ना की ट्रस्ट, स्वतःवर जो तुम्ही स्वतःची जी मेहनत घेताय ना त्याच्यावर तो ट्रस्ट, त्या प्रोसेसवर एक ट्रस्ट ठेवा तुमचा, आणि त्या प्रोसेसवर एक होल्ड ठेवा की मी जे हे करतोय ते मला जमणार आहे आणि त्याचा रिझल्ट पॉझिटिव्हच येणार आहे. जे बरेच मोठ्या मोठ्या क्लासचे जे सर लोक आहेत ते सांगतात की लॉ ऑफ अट्रॅक्शनचा रूल काम करतो आणि ट्रस्ट मी हा रूल काम करतो, कारण तो पर्सनली मीही यूज केलेला आहे. त्याच्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं मी आत्ता इथे का बोलते की पॅटर्न चेंज झालेला आहे, खूप जास्त नेगेटिव्ह थॉट्स येत आहेत की सोडूनच देऊ का, नाही होणार आहे. सिनियर लोक म्हणत आहेत की यार खूप अवघड आहे, आता फर्स्ट अटेम्प्टला तर ती सगळे दिल्लीला बसलेले UPSCवाले तिकडे येऊन पास होऊन जाणार आहेत, आपला तर काही नंबरच लागणार नाही. नाही, दुनिया काहीही बोलेल, ठीक आहे, दुनिया काहीही बोलेल, पण आपला जर आपल्या स्वतःवर विश्वास असेल आणि आपण जर एक त्या प्रोसेसवर जर ट्रस्ट करत असू तर मला वाटत नाही की कुठलीच गोष्ट मुश्किल होईल. ठीक आहे, प्रिलिम्सचा अभ्यास आपला कव्हर आहे, एक टप्पा आपण बिलकुल सेफ आहोत. पण मेन्सचा आपल्याला नव्याने तयार करायचा आहे, अजून खूप वेळ आहे. बरोबर, सप्टेंबरमध्ये आय थिंक 2025ची प्रिलिम्सची डेट फिक्स झालेली आहे. बरोबर, त्याच्यानंतर मेन्स आहे, अजून बराच वेळ आहे. आता तुम्ही असा विचार करू शकता ना, ज्यांनी आता एक 2-3 अटेम्प्ट दिलेत, मी त्यांच्यासाठी स्पेसिफिकली सांगते की प्रिलिम्स आता आपली झालेली आहे, प्रिलिम्सवर आपला चांगला होल्ड आहे. बरोबर, आता आपल्याला करायचं मेन्स. तर मग मेन्ससाठी काय ना, मेन्सचे आपल्याकडे MPSC आयोगाचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ना, आपल्याकडे कुठली टेस्ट सिरीज आहे अशी, त्याची आपण हेल्प घेऊ शकतो किंवा टेस्ट सिरीज लावू शकतो. आता नव्याने मार्केटमध्ये टेस्ट सिरीज सुरू झालेल्या आहेत नवीन पॅटर्नच्या. पण जर आपल्याला सुरुवात करायचीच आहे तर ते म्हणतात ना काहीतरी अलग करून दाखवायची आपल्यात जर तेवढी हिंमत आहे ना, तर आपण अलग पद्धतीने पण थोडंसं आपण मेहनत करू शकतो, थोडा मार्ग आपण आपल्या वेगळ्या पद्धतीने चूज करू शकतो. बरोबर, तर मला असं वाटतं की आता जर आपल्याला 2025ची मेन्सचं टार्गेट करायचं आहे तर ह्या वेळेस आपल्याकडे जे अवेलेबल मटेरियल आहे आपण त्याला घेऊन चालू. बरोबर, त्याला घेऊन चालणं म्हणजे काय, तुमचा सर्वात पहिले ऑप्शनल काय तुम्ही चूज करणार आहात. बरोबर, तुमचा ऑप्शनल कसा चूज करायचा किंवा तुम्ही कोणता ऑप्शनल चूज करू शकता ह्याच्यावर मी खूप सविस्तर खूप डिटेलमध्ये लेक्चर घेतलेलं आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर कॅटलिस्टच्या पेजवर जा आणि ते सिरियसली पहा, त्यांनी तुम्हाला खरंच खूप हेल्प होणार आहे. बरोबर, ऑप्शनलचा विषय झाला. ऑप्शनल एकदा तुम्ही चूज केला की त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची तुमची स्टेप ही राहणार आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही बघणार आहात. एक मिनिट हा, ठीक आहे, प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्ही बघणार आहात. त्याच्यात तुम्हाला आयडिया ही येणार आहे. मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मेन्सचे का बघायला सांगत आहे, ऑप्शनल म्हणा किंवा GSचे म्हणा, का बघायला सांगत आहे, त्याने तुम्हाला एक आयडिया येणार आहे की नक्की प्रश्न विचारला कसा जाणार आहे आपल्याला. बरोबर, किंवा एखादी जर UPSCचे जे टॉपर्स लोक आहेत त्यांचे आरामात ना एखाद्या क्लासच्या साईडवर किंवा गुगलवर पण ना बऱ्याच ठिकाणी आन्सर शीट आहेत, त्यांनी कसे आन्सर लिहिलेले आहेत, त्यांचे मॉड्यूल आन्सर आहेत. बरोबर, आता वेळ आहे ना, तुम्ही आता कंबाईनचा अभ्यास करताय, ठीक आहे, मध्येच तुम्हाला कधी बोर झालं किंवा असं होतंय की यार नाही चला आता अभ्यास नाही होते, लायब्ररीतून तुम्ही थोडेसे बाहेर आलात, एखाद्या पार्कमध्ये आहात किंवा रूममध्ये आहात, त्यावेळेस आपलं मोबाईल काढा, गुगलवर सर्च करा एखादी मॉडेल आन्सर किंवा एखादी टॉपरची आन्सर शीट आणि त्याच्यात बघा की त्यांनी त्या प्रश्नाला कसं इलॅबोरेट केलेलं, कसं एक्सप्रेस केलेलं आहे. बरोबर, कुठल्या वेगळ्या गोष्टी त्यांनी त्यात टाकायचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्यांनी वर्ड जे मॅनेजमेंट आहे बरोबर स्पेसिफिक वर्डमध्ये ते आन्सर कसं बसवायचा प्रयत्न केलेला आहे. ॲटलिस्ट इथून आपण सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर,
जर आता हां हे झालं ज्यांनी आता 1-2 MPSCचे अटेम्प्ट दिलेले आहेत आणि आता पॅटर्न चेंज होत आहे आणि त्यांना टेन्शन आलेलं आहे की आता व्हॉट नेक्स्ट, आता काय करायचं आहे. तर मला असं वाटतं की आपण एक थेंबे थेंबे तळे साचे ही जी म्हण आहे ती आपण खरी करू शकतो की हळूहळू आपण ती प्रोसिजरला सुरुवात करू शकतो. बरोबर की तुम्हाला एक आयडिया येईल एसे कसा लिहायचा. आता एसे तर आपण इकडे सुद्धा लिहिलेला आहे बरोबर. तर एसेचा पण मी एसेचंही खूप जास्त छान डिटेलमध्ये एक लेक्चर केलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही कॅटलिस्टच्या पेजवर बघू शकता. पण सेकंड चीज की जी आपल्या आन्सर रायटिंगचे आहे, जसं GSचे 4 पेपर आहेत आपल्याकडे, ऑप्शनलचे 2 पेपर आहेत आपल्याकडे, तर आपण त्यांना कसं टॅकल करणार आहोत, आन्सर कसं लिहिणार आहोत. आता आपल्याला तर काही आयडिया नाही आहे. किंवा मग एकदम सिम्पल एखादा जर UPSCचा तुमचा मित्र आहे जो दिल्लीला राहतोय किंवा दिल्लीवरून जस्ट आलेला आहे किंवा इथूनच तो अभ्यास करत आहे UPSCचा, तर कधीतरी बसल्या बसल्या त्याची आन्सर शीट घ्या, त्यांनी जे आन्सर लिहिलेले असतील टेस्ट सिरीजमधले ते बघा एकदा, किंवा त्याला मॉड्यूल आन्सर भेटलेला असेल ते एकदा बघा की त्याच्यात त्यांनी काय डाटा टाकलेला आहे किंवा कसं ते आन्सर कसं मॅनेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. त्या ह्याने तुम्हाला काय होणार आहे, एक आयडिया येणार आहे की मला कुठल्या पद्धतीने ते आन्सर लिहायचं आहे. आपलं एक माइंडसेट चेंज होत जाणार आहे. बरोबर. एक माइंडसेट जो आपला राहिलेला आहे की आपल्याला 4 ऑप्शनमधला एक ऑप्शन चूज करायचा आहे, तो आपल्याला चेंज करायचा आहे की मला 1 ते 1.5 पेजमध्ये माझं पूर्ण आन्सर कसं बसवायचं आहे. बरोबर की म्हणजे 150 वर्डमध्ये कसं बसवायचं, 250 वर्डमध्ये कसं बसवायचं, हे आपल्याला चेंज करायचं आहे. तो माइंडसेट ना ट्रस्ट मी एका दिवसात होणार नाही किंवा एका रात्रीत तो चेंज होणार नाही. तो हळूहळू आपल्याला चेंज करावा लागणार आहे. आणि त्याची एक जी प्रोसिजर आहे ना, सिरियसली सांगते, ती जी प्रोसिजर तुम्ही रिलिजियसली फॉलो केली ना तर ते वर्क करणार आहे, त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे. बरोबर. सर्वात महत्त्वाचं जसं की मी सांगत होते, एकच मिनटं, सर्वात महत्त्वाचं जे मी सांगत होते की अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहेत आपल्याकडे 2-3 अटेम्प्ट दिलेले सुद्धा स्टुडंट्स आहेत. जस्ट आत्ता 1 वर्ष झालेलं आहे पेपरला सुरुवात केलेली आहे, प्रिपरेशनला सुरुवात केलेली आहे आणि 1 डिसेंबरचा पेपर द्यायचा म्हणून दिलेला सुद्धा आहे की एक आयडिया घेतो की कसा UPSC पेपर काढते म्हणून. बरोबर. आता त्यांच्यासाठी हे 3 आपल्याकडे लोक आहेत. तर या 3 लोकांसाठी आपल्याकडे वेगवेगळे प्रोग्राम सुरू आहेत. बरोबर की जसे अंडर ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी आपण NCERTचा एक नवीन बॅच सुरू केलेली आहे, ज्याच्यात लिटरली मी जसं म्हटले आधी की आपल्याकडे स्पून फीडिंग होणार आहे. NCERT वाचायची कशी, नुसती तुम्हाला हे नाही सांगणार आहे की मी ते NCERTचे लेक्चर घेते आणि रूमवर जाऊन किंवा तुमच्या लायब्ररीत जाऊन तुम्ही डायरेक्ट NCERT काढा आणि ती वाचा. नाही, NCERT मधला पण तुम्हाला कुठला पार्ट जास्त महत्त्वाचा आहे, कशावर जास्त फोकस करायचा आहे, हे इथं डिटेलमध्ये सांगितलं जाणार आहे. त्याच्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि तेच तुम्हाला तुमच्या लायब्ररीत जाऊन किंवा तुमच्या रूमवर जाऊन तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सेकंडली, जी लोक जस्ट फर्स्ट अटेम्प्ट दिलेले आहेत किंवा 2-3 अटेम्प्ट दिलेले आहेत आणि MPSC आता पॅटर्न चेंज केलेला आहे आणि त्याची तयारी त्यांना करायची, त्यांच्यासाठी काय आहे की मेन्सला नक्की टॅकल कशी करायची आपल्याला. बरोबर की मेन्सचं मॅनेजमेंट कसं करायचं आहे, मेन्सच्या आन्सर रायटिंगचं मॅनेजमेंट कसं करायचं आहे, त्याच्यासाठीही आपल्याकडे इथे गायडन्स सुरू होणार आहे. अपकमिंग आपली जी बॅच आहे ती त्याच्यासाठी सुरू करतोय, तीच लॉन्च करतोय आपण की आन्सर रायटिंग कसं करायचं आहे, आन्सर रायटिंगचा नवीन पॅटर्न किंवा एखादी नवीन आयडिया आपण त्याच्यात कशी ॲड करू शकतो. बरोबर. तर आता सुरुवात आपण ह्याच्यापासून करणार आहोत की MPSCचे जे इंग्लिश मराठी 4 GSचे पेपर आणि 2 ऑप्शनलचे पेपर. बरोबर. आता बऱ्याच मुलांनी ऑप्शनल आय थिंक मी असं म्हणजे धरून चालते की एक डोक्यात असं माइंडसेट केला असेल किंवा डोक्यात एक विचार केलेला आहे की मी हा ऑप्शनल घेतो. उदाहरणार्थ मी जॉग्राफी घेतो, मी हिस्ट्री घेतो, पॉलिटिकल सायन्स घेतो, पबॅड घेतो, अँथ्रोपॉलॉजी घेतो. बरोबर. तर त्यांनी त्या गोष्टींनी थोडेसे प्रयत्न सुरू केले असतील की बाबा मार्केटमध्ये मटेरियल कोणतं आहे, मार्केटमध्ये एखादा क्लास कोणता चांगला आहे, एखादी फॅकल्टी कोणती चांगली आहे. बरोबर. तर ही जी तुम्ही बेसिकपासून एक तयारी करायला सुरुवात केलेली आहे किंवा इन फ्युचर आता 1-2 आठवड्यानंतर तुम्ही ती तयारी करायला घ्याल, त्यावेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जी असणार आहे ती ही असणार आहे की अभ्यासाला ज्यावेळेस तुम्ही सुरुवात कराल त्यावेळेस तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपला जो सिलेबस आहे तो आपला तोंडपाठ असला पाहिजे. सर्वात इम्पॉर्टंट, MPSC आयोगाने जो आपल्याला सिलेबस दिलेला आहे, सर्वात पहिले फर्स्ट स्टेप जे आहे की जो म्हणतो आपण आपल्याला अभ्यासाला श्री गणेशा करायचा आहे,
तो श्री गणेश आपण आपल्या सिलेबसपासून करणार आहोत. सिलेबसची बकायदा एक आपण प्रिंट काढणार आहोत आणि ती प्रिंट तुम्ही रूममध्ये अभ्यासाला बसताय, तुम्ही लायब्ररीत अभ्यासाला बसताय, कुठेही जिथे तुम्ही अभ्यास करणार आहात तिथं ती प्रिंट आपल्याला चिटकवून ठेवायची आहे. सर्वात महत्त्वाचं पहिले 2 दिवस जाऊ द्या, पण तो सिलेबस आपल्याला तोंडपाठ करायचा आहे. सेकंड चीज, ज्या वेळेस आपण जीएसचे हे पेपर सोडवणार आहोत, जर यूपीएससी पॅटर्नला थोडंसं आपण फॉलो करायचं म्हटलं, आता आपण थोडंसं असं ब्रॉडली म्हणतो ना की एमपीएससी यूपीएससीलाच थोडं फॉलो करते, बरोबर, किंवा एमपीएससी फर्स्ट अटेम्प्टमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये यूपीएससीला थोडंसं फॉलो करेल, बरोबर. तर यूपीएससीचं जर मागचे तुम्ही एक 10 वर्षाचे जर पेपर काढाल तर जीएसच्या मेन्सचे जे जीएस फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ जे पेपर आहेत त्यात तुम्ही बघितलं असेल की करंटशी रिलेटेड खूप टॉपिक असतात किंवा करंटशी रिलेटेड खूप प्रश्न विचारले जातात. तर त्यासाठी काय करायचे, आपल्याला आपल्याला जर फोकस कुठल्या गोष्टीवर करायचा आहे तर तो करंट अफेअर्सवर करायचा आहे. आता करंट अफेअर्सवर आपण फोकस कसा करणार आहोत, तर करंट अफेअर्सवर फोकस करण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे तो आहे न्यूजपेपर. न्यूजपेपरला दुसरा कुठलाच ऑप्शन नाही. तुम्ही म्हणाल की मी 6 महिन्याचं ते मंथली मॅगझिन येतं ते वाचतो किंवा मंथली मॅगझिन येतं ते वाचतो, येस तुम्ही वाचा, ठीक आहे, पण जे न्यूजपेपरमध्ये आर्टिकल छापतायत ते वाचून तुमचं म्हणजे काय म्हणतात त्याला, एक रीडिंग लेवल तर तुमची वाढणारच आहे, पण जी शब्दशैली जी तुमची वाढणार आहे, जी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तुमच्या आन्सरमध्ये जी कामाला येणार आहे ती न्यूजपेपर वाचूनच येणार आहे. त्याच्यामुळे ट्रस्ट मी, न्यूजपेपर वाचायला ऑप्शन नाही. न्यूजपेपर डेली, मी तर तेच प्रत्येकाला सांगत असते, न्यूजपेपर ॲनालिसिस हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एमपीएससी करा, तुम्ही यूपीएससी करा सॉरी, पण न्यूजपेपरला ऑप्शन नाही. न्यूजपेपर वाचा, त्याच्या बकायदा नोट्स काढा, त्या नोट्स ठेवा सोबत. प्रत्येक वेळेस एखादा क्वेश्चन बघताय तर त्याच्याशी रिलेट करून बघा, बरोबर. जसा तुम्ही न्यूजपेपर वाचताय, ओके, न्यूजपेपर वाचत असताना तुमचा सिलेबस साईडला ठेवा. सिलेबस साईडला ठेवताना जीएस पेपर फर्स्ट सेकंड थर्ड या 3 ह्याच्यातला तर खूप सारा जो मटेरियल असतं किंवा कंटेंट असतो तो करंटशी रिलेटेड ऑलमोस्ट असतो. म्हणजे मी सांगेल की 45% तर करंटशी रिलेटेड कंटेंट असतो. तर मग ज्यावेळेस न्यूजपेपर वाचाल ना, सिलेबस पाठ असेल तर तुम्हाला लगेच क्लिक होणार आहे की ओके हा जीएस फर्स्टमधला कुठला तरी टॉपिकला रिलेटेड करत आहे बाबा, हा जीएस 2चा पॉलिटीशी रिलेटेड करत आहे बाबा, ठीक आहे. तर ही थोडी आयडिया येत जाईल, जेणेकरून तुमचा अभ्यास आहे ना, एक काय म्हणतात त्याला, एक मॅजिक, तुमच्या अभ्यासात थोडंसं मॅजिक येईल की इंटरेस्टिंग वाटेल. न्यूजपेपरसोबत सिलेबस हे केलं, त्याच्यानंतर न्यूजपेपर नंतर हे मी बेसिक सांगत आहे, एकदम बेसिक, की ए पासून आपण सुरू करत आहोत. बेसिक न्यूजपेपर वाचा, जो की सगळे वाचतायत किंवा जे सगळे वाचत असतील किंवा आता निम्मे अर्धे जे राहिलेले ते सुरुवात करतील, ज्यांना एकदम असं लोड येणार नाही की मी एमपीएससीचा भला मोठा अभ्यास करत आहे, बरोबर. ॲटलिस्ट फक्त न्यूजपेपरपासून सुरुवात करा. फर्स्ट स्टेप तुमची राहणार आहे सिलेबस, सेकंड स्टेप राहणार आहे न्यूजपेपर जे तुम्हाला करंटशी रिलेटेड, करंटला हेल्प करणार आहे. थर्ड तुमचं मग नंतर येणार आहे जे तुमच्या स्टेट बोर्डच्या ज्या बुक्स आहेत, बरोबर, स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत ते तुम्हाला नंतर रेफर करायचे. आता ह्याच्यात मी काय म्हणते, एनसीईआरटी सुद्धा म्हणते, स्टेट बोर्ड सुद्धा म्हणते. यूपीएससी, ज्या लोकांचा यूपीएससी फोकस आहे त्या लोकांना एनसीईआरटी खूप हेल्प करेल. प्लस ज्या लोकांचे एमपीएससी सुद्धा विजन आहे 2025-2026 त्यांना सुद्धा एनसीईआरटी खूप हेल्पफुल राहणार आहेत. कारण जर फिजिकल जिओग्राफीचा विषय घेतला तर फिजिकल जिओग्राफी ह्याच्यात एनसीईआरटीमध्ये खूप छान एक्सप्लेन केलेली आहे. किंवा जर हिस्ट्री घेतली, इंडियन हिस्ट्री घेतली तर ती आपले जे आवर पास्टच्या ज्या एनसीईआरटी आहेत त्याच्यात खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलेले आहेत. प्लस त्यांनी खूप सारे कलरफुल पेंटिंग्स, ड्रॉइंग्स, त्याच्यात जे एक्झाम्पल पण ॲड केलेले आहेत ज्यांनी तुम्हाला वाचायला इंटरेस्ट येणार आहे. हिस्ट्रीसारखा बोरिंग सब्जेक्टही तुम्हाला थोडासा चांगला वाटणार आहे. बऱ्याच लोकांना हिस्ट्री खूप छान वाटतो, नो डाऊट, पण बऱ्याच, जसं माझ्यासारख्या लोकांना हिस्ट्री खूप बोर वाटतो. हिस्ट्री वाचताना असं वाटतं की आता यार झोप येते का काय, ठीक आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा हिस्ट्री खूप इंटरेस्टिंग करून ठेवलेलं आहे एनसीईआरटीने. तर मग
तशा टाईपमध्ये आपण थोडंसं इंटरेस्ट घेऊन NCERTचा जर तुम्ही रेफर केला तर जॉग्राफी आहे, हिस्ट्री आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सच्या पण खूप छान NCERT त्यांनी खूपच सिम्पल लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत, जेणेकरून आपल्याला आपल्या कन्सेप्ट ज्या क्लिअर करायला आपण जी तयारी करतोय किंवा आपला एक जो मोटो आहे की माझ्या कन्सेप्ट खूप जास्त क्लिअर झाल्या पाहिजेत, हे त्या NCERT मधून होणार आहे. म्हणून मी स्टेट बोर्ड किंवा NCERT, ठीक आहे, ह्याला ऑप्शन नाही आहे, NCERTला किंवा स्टेट बोर्डला ऑप्शन नाही आहे. आता तुम्ही म्हणाल की मी एखाद्या क्लासच्या नोट्स रेफर करतो किंवा एखाद्या क्लासच्याच नोट्स वाचतो, बिलकुल तुमची ती पर्सनल चॉईस आहे. पण मी तुम्हाला हे हमखास सांगू शकते, एखाद्या क्लासच्या नोट्स रेफर केलेला विद्यार्थी आणि एखादा NCERT स्टेट बोर्ड रेफर केलेला विद्यार्थी, ह्या दोघांमध्ये सिरियसली 15-20% तरी फरक असणार म्हणजे असणारच. हे मी आजपर्यंतच्या माझ्या जर्नीमध्ये बघितलेलं आहे की ज्या लोकांनी खूप मोठ्या मोठ्या क्लासेसच्या नोट्स रेफर केलेल्या आहेत आणि ज्या लोकांनी NCERT पासून सुरुवात केलेल्या आहेत, फरक आहे, डिफरन्स दिसतो. आन्सर शीट जेव्हा मी चेक करते, ज्यावेळेस मी बघते, त्यावेळेस त्या कन्सेप्ट मला समजतात की हे जे वर्ड्स आहेत किंवा ह्यांनी जे कॉपी पेस्ट केलेलं आहे हे एखाद्या क्लास नोट्समधून केलेले आहे आणि दुसरा जो NCERT रेफर केलेला आहे त्याची लँग्वेज किंवा त्यांनी जे एक्सप्लेन केलेलं आहे किंवा त्याचे जे वर्ड्स यूज केलेले आहेत ते NCERTशी रिलेटेड आहेत, हे लगेच समजतं. आता तुम्ही हा विचार करा, जर माझ्यासारख्या एखाद्या सामान्य फॅकल्टीला, एखाद्या टीचरला जर ही गोष्ट एकदम नीट क्लिक होत असेल तर तिथे जे एकदम महान ते जे पेपर चेक करणारे बसलेले आहेत त्यांना ही गोष्ट का लक्षात येणार नाही, बरोबर. आणि आपण जसं म्हणतो, ज्यावेळेस मी दिल्लीला होते त्यावेळेस खूप लोक तिथे ORN मध्ये ही गोष्ट म्हणायचे की UPSC आयोग मे बी ह्या ORNच्या बाजारात फिरतीये की जे क्लास आहेत, जे UPSCचे क्लासेस चालत आहेत ORN मध्ये, त्या क्लासेसमधला एकही क्वेश्चन किंवा एकही लाईन जशीच्या तशी तिथे कॉपी पेस्ट होत नाही आयोगाच्या पेपरमध्ये. का तर आम्ही मस्करीत असं म्हणायचो की आयोगाचे काही लोक इथं फिरत आहेत आणि ते सुद्धा ह्याच नोट्स वाचतात आणि त्या नोट्स न वापरता ते बरोबर गव्हर्नमेंटच्या ज्या लिंक आहेत, गव्हर्नमेंटच्या ज्या वेबसाईट आहेत किंवा गव्हर्नमेंटचे जे ऑथॉरिटिव्ह पेजेस आहेत त्याचा डाटा घेत आहेत, बरोबर, त्याचं लिंक करत आहेत प्रश्नाशी. पण हे जे आपले करंटशी मॅगझिन आहेत एखाद्या क्लासेसनी काढलेले किंवा GSच्या नोट्स एखाद्या क्लासेसनी काढलेल्या आहेत, त्याचा रेफरन्स आयोग घेत नाही. हे कुठेतरी लक्षात ठेवा. हे खूप जास्त जे गव्हर्नमेंट ऑथॉरिटिव्ह ज्या बुक्स आहेत किंवा ज्या साईट्स आहेत त्याचीच मदत घ्या, त्याचेच हेल्प घेऊन आपली जर्नी सुरू करा. उगाच भरकटच जाऊ नका की हा क्लास एखाद्या चांगल्या नोट्स देतो, एकदम सिंपल लँग्वेज आहे, छोटंसंच बुक आहे, छोट्याशाच नोट्स आहेत तर माझ्या लवकर कवर होतील. नाही, शॉर्टकट घ्याल तर तुम्हाला वेळ खूप जास्त लागणार आहे. सुरुवातीपासूनच थोडासा लॉंगकट घ्याल तर लवकर पोहोचणार आहेत, ह्याची गॅरंटी सगळेच देऊ शकतात आणि पर्सनली मी सुद्धा देईल, बरोबर. ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांदा आपण काय करणार आहोत, आपल्याकडे आता जसं स्पेसिफिक कॅटलिस्टचं मी म्हणत आहे, आपल्याकडे ऑप्शनलच्या बॅचेसही सुरू आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शनल सब्जेक्ट चूज केलेला आहे, ठीक आहे, त्यांच्यासाठी अँथ्रोपॉलॉजीचा खूप चांगला ऑप्शन कॅटलिस्टमध्ये आहे. पॉलिटिकल सायन्सचा खूप चांगला ऑप्शनल आपल्याकडे अवेलेबल आहे. खूप चांगली फॅकल्टी आपल्याकडे पॉलिटिकल सायन्सची अवेलेबल आहे. थर्ड ऑप्शन आपण तयारीला लागलेलो आहोत की आपण पबॅडची ही खूप चांगली फॅकल्टी आपण इथे इंट्रोड्यूस करणार आहोत. तर ते आता आपल्या ॲडमिशनवर डिपेंड करत आहे की विद्यार्थी खरंच पबॅडसाठी इंटरेस्टेड आहेत का, कारण तसंही मार्केटमध्ये पबॅडची ओळख खूप काही अशी चांगली नाही आहे. पबॅड हा खूप मोठा वास्ट सब्जेक्ट आहे, खूप डिफिकल्ट आहे अशीच त्याची ओळख आहे. मग त्याच्याशी रिलेटेड सोशोलॉजी, अँथ्रोपॉलॉजी हे जे सब्जेक्ट आहेत ते थोडेसे लाईट आहेत किंवा त्यांचा सिलेबस खूप छोटा आहे, तर बरेच विद्यार्थी त्याला जास्त प्रेफरन्स देत आहेत, बरोबर. तर आपण तसे ऑप्शनलच्या बॅचेसही सुरू करत आहोत. आपल्याकडे ऑलरेडी पॉलिटिकल सायन्सची एक बॅच सुरू आहे ऑप्शनलची. तर थोडासा विचार ह्या पद्धतीने करायचा की ज्या एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये मी जाईल किंवा एखाद्या क्लासचा प्लॅटफॉर्मची मी मदत घेईल तर तिथे आपल्याला GS प्लस आपल्या ऑप्शनलची पण तयारी झाली पाहिजे, आपली आन्सर रायटिंगची पण प्रॅक्टिस झाली पाहिजे किंवा आपली एसेची पण प्रॅक्टिस झाली पाहिजे, आपल्याला प्रिलिम्सचाही थोडासा तिथून गायडन्स भेटला पाहिजे, बरोबर. आता पैसे देतच आहोत, आपला वेळ देतच आहोत, तर मग सर्वांगीणच आपला विकास तिथं झालेला पाहिजे.
एका ठिकाणी एसेला जातो, एका ठिकाणी ऑप्शनलला जातो, एका ठिकाणी टेस्ट सिरीजला जातो, तसं न करता जर टाईम आपल्याला वाचवता येत आहे आणि जिथे आपण थोडंसं टाईम वेस्ट करतच आहोत, आपला इन्व्हेस्ट करतच आहोत, तर मग कुठेतरी चांगल्या ठिकाणी करावा. ठीक आहे, जिथं की मला सगळ्याच गोष्टी एकत्र भेटत आहेत. बरोबर. तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेल, ऑप्शनल चूज करा. ऑप्शनलसाठी बेस्ट फॅकल्टी इथे अवेलेबल आहे. तर ऑप्शनलसाठी एक चांगला ऑप्शन तुम्हाला मी चूज करून उपलब्ध करून देत आहे की तुम्ही ऑप्शनल एक चूज करू शकता. त्यानंतर NCERTची आपली जी अपकमिंग नवीन बॅच सुरू होणार आहे त्याची तुम्ही एक जॉईन करू शकता, जेणेकरून तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी खूप जास्त वाढणार आहे. किंवा NCERT सोबतच आपण आन्सर रायटिंग सुद्धा, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सुद्धा इथं डिस्कस करणार आहोत. कशाचे? मेन्सचे, UPSCचे, जेणेकरून तुम्हाला आयडिया येणार आहे की आन्सर लिहायचं कसं आहे. हिस्ट्री असू दे, जॉग्राफी असू दे, इकॉनॉमिक्स असू दे, कुठलाही सब्जेक्ट त्याचं आन्सर कसं लिहायचं आहे हे मी स्वतः इथे तुम्हाला सांगणार आहे, ते स्वतः एक्सप्लेन करून सांगणार आहे. बरोबर. चौथी गोष्ट ही की करंट अफेअर. राहिला करंट अफेअर, तर आपल्याकडे ऑलरेडी करंट अफेअर्सच्याही खूप चांगल्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत. तर तुम्ही करंट अफेअर्स सुद्धा तिथे हे करू शकता. स्वतःचा आपला पेपर सोबत घेऊन बसायचा, सोबत आपलं लेक्चर सुरू करायचं. लेक्चर कसं होतं, न्यूजपेपर जर तुम्ही सुरुवातीला नवीन वाचायला गेला ना, तर तुम्ही काय वाचताय ना हे कळत नाही किंवा आपली लिंक लागत नाही. त्याच्यामुळे सुरुवातीला काय करायचं, न्यूजपेपर ॲनालिसिसचे जे लेक्चर सुरू आहेत, एखाद्या लेक्चरचं सबस्क्रिप्शन घेऊन टाकायचं, एखादे क्लास जॉईन करून टाकायचा आणि त्यांच्यासोबत लाईव्ह लेक्चर जे आहे ना त्याच्यासोबत आपण आपला न्यूजपेपर वाचायचा, ज्याने आपलं क्लॅरिटी पण येते. 2-4 मुद्देही आपल्याला नवीन समजतात. जे 2-4 मुद्दे नवीन समजतील किंवा जे एखाद्या टॉपिकशी रिलेटेड एखादी नवीन इन्फॉर्मेशन भेटेल ते लगेच साईडला एखाद्या पेजवर लिहून ठेवायची आणि त्याच्या नोट्सही डेट सकट, म्हणजे समजा आज 13 तारीख आहे ना, 13 डिसेंबर, तर त्या पेजवर 13 डिसेंबर लिहून, जर समजा आता तुम्ही हिंदू वाचताय, लोकसत्ता वाचताय किंवा ते इंडियन एक्सप्रेस वाचताय, बरोबर, तर त्याच्यावर हेडलाईन टाकून त्या 4 लाईनीतच फक्त तुमच्या ज्या एकदम छोट्या नोट्स ज्या असतील ना त्या तुमच्या तयार करून ठेवायच्या, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही प्रिलिम्सला मेन्सला बसणार आहात त्यावेळेस ती एक छोटीशी नोटबुक जरी तुम्ही बघितली तर तुमची ते 1 दिवसात पूर्ण करंटची रिव्हिजन होणार आहे. ओके. ह्या सिस्टमॅटिक पद्धतीने जर अभ्यास सुरू केला, ह्या जर्नीला जर सुरुवात केली तर खूप जास्त पॉझिटिव्ह रिझल्ट येणार आहे, ह्याच्यात काही शंका नाही. ओके. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपला सिलेबस झालेला आहे. सुरुवात ही आपण अशी करणार आहोत, सिलेबस बघितलाय, करंटशी रिलेटेड आपण न्यूजपेपर वाचणार आहोत, NCERTने आपण आपले स्टेट बोर्डची पुस्तकं वाचणार आहोत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो आपल्याकडं हे येईल, टॉपिक येईल, तो असणार आहे नोट्स मेकिंगचा. त्यावेळेस नोट्स मेकिंगचं तर मी तुम्हाला एकदम पर्सनली हे सांगू शकते की जर नोट्स मेकिंग करायच्याच आहेत तर आता फर्स्ट रीडिंग जे तुम्ही करणार आहात त्याच्यात काहीच करायचं नाही, फक्त वाचायचं आहे. एक आपली ते म्हणतो ना आपण, एक तोंड ओळख झाली पाहिजे. फक्त NCERT सोबत तुमची तोंड ओळख झाली पाहिजे, ह्या मोटोनी तुम्हाला ते वाचायचं आहे. सेकंड रीडिंग ज्यावेळेस तुम्ही करणार आहात त्यावेळेस तुम्ही मात्र पेन्सिल किंवा पेन तुमचा घेऊन बसणार आहात आणि जी गोष्ट इम्पॉर्टंट वाटत आहे किंवा एखादी गोष्ट खूप इंटरेस्टिंग नवीन वाचण्यात आलेली आहे तुमची, त्याच्याखाली तुम्ही अंडरलाईन करणार आहात. बरोबर. आणि त्याच्यासोबत एखादी गोष्ट तुम्हाला वाटली की नाही ही खूपच इम्पॉर्टंट आहे ती नोट डाऊन करणार आहात. थर्ड रीडिंगच्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही ॲक्च्युअल वाचणार आहात आणि तुमच्या नोट्स मेकिंग करणार आहात त्यावेळेस, म्हणजे मी तुम्हाला हे 3दा का वाचायला सांगते, कारण तिसऱ्यांदा जर तुम्ही ते वाचणार आणि जे तुम्ही लिहिणार त्या तुमच्या एकदम परफेक्ट आणि फायनल नोट्स बनणार आहेत. बरोबर. फर्स्ट रीडिंगला तुम्हाला फक्त तुमची तोंड ओळख करून घ्यायची NCERT स्टेट बोर्ड सगळ्याशी. ठीक आहे. सेकंड रीडिंगला तुम्ही थोडीशी अंडरलाईन करणार आहे आणि खूपच महत्त्वाचे टॉपिक्स वाचले तर ते तुम्ही लिहून घेणार आहे. थर्ड रीडिंगला तुम्ही काय करणार आहे, एकदम स्पेसिफिक तुमच्या फायनल नोट्स बनवणार आहात. बरोबर. जेणेकरून तुम्हाला प्रिलिम्ससाठी मेन्ससाठी दुसरीकडे नवीन पुस्तकं चाळायला लागणार नाही आहे किंवा पूर्ण पुस्तक मोठं, लक्ष्मीकांतसारखं पुस्तक मोठं घेऊन बसता येणार नाही. आता लक्ष्मीकांत हे बोलणं माझं थोडंसं चुकतं आहे, कारण लक्ष्मीकांत हे स्वतःमध्येच एक नोट्स आहे. त्याच्या अजून नोट्स तुम्ही छोट्याशा काढू शकता, जसं फंडामेंटल राईट्स आहे किंवा हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आहे, प्रेसिडेंट आहे, त्याच्या तुम्ही नोट्स काढू शकता. पण पूर्ण लक्ष्मीकांतच्या नोट्स काढायला गेला तर ते खूप जास्त हेक्टिक होऊन जाणार आहे प्रोसिजर. त्याच्यामुळे जसं हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, आर्ट अँड कल्चर आहे, त्याच्या तुम्ही एन्व्हायरमेंट आहे, त्यांच्या तुम्ही नोट्स खूप स्पेसिफिक काढू शकता.
ठीक आहे. तर असे काही सब्जेक्ट आहेत ज्याचे तुम्ही खूप चांगल्या फायनल नोट्स काढू शकता, पण त्याच्यासाठी तुमचं ॲटलिस्ट 2दा रीडिंग होणं खूप महत्त्वाचं आहे, बरोबर. त्याच्यामुळेच आपल्या ज्या ह्या स्टेप आपण चाललेलो आहे ते स्टेप बाय स्टेप जर तुम्ही चालला तर हमखास त्याचा फायदा होणार आहे. मी परत ही गोष्ट हे म्हणते की फायदा होणार आहे. जर स्टेप बाय स्टेप जाल तर 100% फायदा होणार आहे. ओके. तर आता सांगायचं मला हे आहे की आपली अपकमिंग बॅच सुरू होणार आहे NCERTची. त्याची नोटिफिकेशन मी लवकरच अवेलेबल करेल आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पण, आपल्या यूट्यूब चॅनलवर पण, आणि आपलं जे कॅटलिस्टचं ॲप आहे त्याच्यावर सुद्धा. जर तुम्हाला असं वाटत आहे की काही माझे डाऊट्स आहेत किंवा मला काही ऑप्शनलशी रिलेटेड माझ्या काही शंका आहेत, मला कळत नाही आहे, मी कन्फ्यूज आहे, तर आपल्या कॅटलिस्टचं टिळक रोडला जे ऑफिस आहे तिथं तुम्ही येऊन भेट देऊ शकता. तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत, तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही तिथे सांगू शकता, आणि लिटरली एखाद्या मित्राशी बोलतोय किंवा एखाद्या मैत्रिणीशी बोलतोय त्या पद्धतीने तुम्ही ते पूर्णपणे क्लिअर करू शकता. ठीक आहे. बरीच मुलं एखाद्या सरांना भेटायला जातात, एखाद्या नामांकित इन्स्टिट्यूट असतं, त्या सरांचं खूप नाव मोठं झालेलं असतं, त्या सरांना डेअरिंग करून भेटायला तर जातात, पण भेटायला गेल्यावर ते एवढे जास्त घाबरून जातात किंवा थोडेसे असे अंडर कॉन्फिडंट असतात, तर जे त्यांचे डाऊट्स आहेत मनातले ते विचारायचं सोडून देतात, आणि ते सर जे 2-4 गोष्टी सांगतात की तुम्ही हे करा, ते करा, असं करा, तसं करा, तेवढंच ऐकून परत येतात. हे मी पर्सनली केलेलं आहे. त्याच्यामुळे मी सांगते की अशी बरीच विद्यार्थी आहेत जी थोडी घाबरतात, गावाकडून आलेली असतात, बाहेरून आलेली असतात, थोडीशी नवीन असतात ह्या एन्व्हायरमेंटसाठी, तर ती त्यांचे जे डाऊट्स आहेत ते एकदम ओपनली बोलू शकत नाही. तर आपल्या कॅटलिस्टमध्ये जर तुम्ही आलात तर ते तुम्ही खूप ओपनली बोलू शकता. तुमच्या आमच्या वयात म्हणजे जास्त फरक नाही आहे असं समजून जर तुम्ही ते क्वेश्चन्स आम्हाला सांगितले किंवा डाऊट्स सांगितले, किंवा आता ह्या मॅडम आहेत तर मग ह्यांच्याशी मी कसं बोलू, ह्यांना एवढे डाऊट्स कसे विचारू, नो, असा जर तुम्ही विचार करता तर हे चुकीचं आहे. इथे तुम्ही पैसे भरणार आहात तर तुमचे 1000 डाऊट जे आहेत ते 1000 डाऊट विचारण्याचा तुमचा अधिकार आहे, आणि त्यांना सॉल्व्ह करून तुमचं ते सॉल्व्ह करून सांगण्याचं किंवा तुमचा तो डाऊट क्लिअर करण्याचा माझं ते काम आहे, ती माझी एक काय म्हणतात त्याला रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर ती मी करणारच. आणि ती इथली सगळी कॅटलिस्टची जेवढी पण फॅकल्टी आहे ती 100% करते. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगते, इथं तुम्ही जवळ आहात किंवा कधी इन फ्युचर आता पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या आठवड्यात तुम्ही पुण्यात चक्कर मारणार आहात तर टिळक रोडला कॅटलिस्टचं आपलं जे ऑफिस आहे तिथे या, भेटा. नवीन जे तुमचे डाऊट्स आहेत ऑप्शनलबद्दल, GS बद्दल, काही मटेरियलबद्दल, करंट अफेअर्सबद्दल, एनी डाऊट, छोट्यातला छोटा, की मी प्रिलिम्सचा अभ्यास कसा करू, काही विद्यार्थ्यांचा डाऊट आहे की मी NCERT कशी वाचू, तर तोही बेसिक जो डाऊट आहे ना तो सुद्धा तुमचा कॅटलिस्टमध्ये कव्हर केला जाईल, क्लिअर केला जाईल. ठीक आहे. तर त्याच्यामुळे थोडंसं फोकसने अभ्यास करा, थोडं शार्प राहा, थोडंसं ओपन ठेवा तुमच्या आईज की मार्केटमध्ये काय चाललेलं आहे, आपल्याला काय पाहिजे. आता पूर्ण मार्केटचा जर विचार केला तर मार्केटमध्ये 2025च्या अटेम्प्टची भक्कम तयारी चालू आहे, एकदम बक्कळ, आणि त्यासोबत कंबाईनची सुद्धा. मग त्याच्यात लोकांना थोडे कन्फ्यूज होते की मी कंबाईनचा अभ्यास करू की मी 2025च्या अटेम्प्टची तयारी करू, बरोबर. तर थोडंसं माइंड थोडंसं तुमचं शार्प ठेवा, शांत ठेवा डोक्याला, आणि थोडं शांत विचार, डोकं शांत ठेवा आणि मग विचार करा की मला काय करायचं आहे, मला काय हवंय. ठीक आहे. आणि त्या पद्धतीने थोडासा विचार करायला सुरुवात करा. आणि मी एकदम माझा पर्सनल अनुभव शेअर करेल इथं की खूप मोठं नाव झालेलं आहे एखाद्या मार्केटचं, एखाद्या इन्स्टिट्यूटचं खूप मोठं नाव आहे, आणि माझा मित्र गेलेला आहे, माझा सिनियर गेलेला आहे, आमच्या गावातला एक मुलगा मुलगी ऑफिसर त्याच क्लासमध्ये झालेले आहे, आणि म्हणून मीही तिथे जातो. असं ब्लाइंडली काम करू नका. ठीक आहे. हे मला बोलायची का गरज लागते, कारण मी इथे बघतेय ॲक्च्युअलमध्ये इथे ह्या गोष्टी होत आहेत की एखाद्या क्लासचं किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटचं खूप मोठं नाव आहे, तर लोक म्हणजे ते म्हणतात ना की एक आपल्या एकदम गावाकडच्या मराठीत एक म्हण आहे, मेंढरा मागू मेंढरो जातं, पाठीमागे ज्याचं एक मेंढरू चाललंय तर त्याच्या पाठीमागं दुसरं मेंढरू, तिसरं मेंढरू जसं जात असतं. सिरियसली हीच कंडिशन ह्या मार्केटमध्ये झालेली आहे. तर तसं करू नका. थोडीशी आपली सत्सद विवेक बुद्धी वापरा की लिटरली आपल्याला तिथं गेल्यावर तेवढा आपण जो टाइम देणार आहे, आपला एवढा पैसा देणार आहे, तर तिथून मला काही आउटपुट भेटणार आहे का, हे स्वतः पर्सनली या, क्लासेसला भेट द्या,
क्लासेसचे जे सर आहेत त्यांना भेट द्या, पर्सनली त्यांच्याशी बोला, त्यांचा वेळ काढा, जिथली ती फॅकल्टी आहे, जॉग्रफीची आहे, हिस्ट्रीची आहे, पॉलिटीची आहे, त्यांच्याशी पर्सनली बोला आणि मग डिसिजन घ्या की मला कुठल्या क्लासला जायचं. बरोबर, थोडासा विचार करा. ह्याच गोष्टीसाठी मी म्हणते की थोडासा विचार करा, भेट घ्या. ठीक आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म खूप जास्त झालेले आहेत, ब्लाइंडली ट्रस्ट करू नका. ऑनलाईन झाले जरी असतील तरी सुद्धा स्वतःहून एकदा त्या ऑफिसला भेटायला या, बघा त्यांची क्वालिटी काय आहे, कसं करतायत ते, कसं आपला सिलेबस कंप्लीट करणार आहेत ते, त्यांची फॅकल्टी कशी आहे, हे थोडंसं सगळा सर्वांगीण विचार करा आणि मग ॲडमिशन घ्या. त्यातपूर्वी आपले जे सुरुवात जे आपण करणार आहोत आपल्या बेसिक लेवलला, बरोबर, की मला काय करायचं ते थोडंसं नीट हे करा. ज्या मी ह्या स्टेप्स सांगितल्यात त्या थोड्याशा फॉलो करा. काहीही वाटलं तर तुमचं ज्या पण काही डाऊट्स आहेत, आपला टेलिग्रामचा चॅनल आहे त्याच्यावर डाऊट्स विचारा. तुम्ही इथे जवळपास कुठे असाल तर ऑफिसला येऊन भेटा आणि तुमचे जे पण काही डाऊट्स आहेत ते एकदम फ्रीली विचारा, जेणेकरून तुमची ही जर्नी खूप जास्त सोपी होणार आहे, इझी होणार आहे. ओके, त्याच्यासाठी जे आता टेन्शनमध्ये आहेत की मी आता काय करू, व्हॉट नेक्स्ट, आता आयुष्य संपलंय का, MPSC संपली आहे का, त्यांच्यासाठी नाही, MPSC संपली नाही आहे. MPSC काल पण होती, MPSC आज पण आहे, MPSC उद्या पण आहे. विचार, फायनल कॉल आपला असणार आहे की मला काय करायचं आहे, मला काय हवं आहे. ठीक आहे, 2025 मला फोकस करायचं आहे, 2026 मला फोकस करायचं आहे, तर त्याच्यासाठी मला आत्तापासूनच तयारीला लागलं पाहिजे. तर ती तयारी कशी करायची ह्याची मी आता तुम्हाला थोडंसं एक ओव्हरलुक दिलेला आहे. ठीक आहे, जर इंटरेस्टिंग आहात तर थोडासा एक मेसेज करा टेलिग्राम ग्रुपला, किंवा जर आहात जवळपास तो ऑफिसला भेटायला या. आणि त्याच्यानंतर जी आपली नवीन अपकमिंग बॅच सुरू होणार आहे NCERTची, त्याला तर आपण सोबत भेटूयातच. बरोबर, ओके, थँक्यू.